हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पत्थर का जल में क्या भीजे. जसे दगडाला पाण्यात टाका 20 फूट खाली खोलवर आणि काढल्यानंतर मग दोन्ही तुकड्यांना लगेच असे घासा, लगेच ठिणगी उडेल, चिंगारी उडेल, निघेल. याने सिद्ध झाले की पाण्याने जो परिणाम व्हायला पाहिजे होता ती ठिणगी उडायला नको होती, नव्हती निघायला पाहिजे होती, परंतु त्यावर पाण्याचा परिणाम नाही झाला, तो जसाच्या तसा राहिला, ॲज इट इज विकार त्याच्यात. याच प्रकारे जे सत्संगात येतात त्यांना म्हणतात करोड़ वर्ष करो संगत संतों की और पत्थर का जल में क्या भीजे क्या भीगे और चंदन बन में रंग ला दे एक बांस बिटम भी ना सीजे. ही सूक्ष्म वेदाची वाणी आहे, गरीबदास साहेबजींची वाणी आहे. काय सांगितलंय की जसे चंदनाचे झाड असते, जवळपास कोणते नीम असो, जांडी असो, कोणते पिंपळ असो, त्या सगळ्या जवळपासच्या झाडांना आपला सुगंध सोडून सोडून आपल्या सुगंधाने युक्त करते आणि ती पण चंदनासारखा सुगंध देऊ लागतात. परंतु वेळू बांबू ज्याची काठी बनते, म्हणतात तो बांबू जरी त्याच्याबरोबर उगवला चंदनाच्या, बांबूवर परिणाम नाही होत. तर काय सांगतात कि कोट वर्ष करो संगत संतों की और पत्थर का जल में क्या भीजे और चंदन बन में रंग ला दे एक बांस बिटम भी ना सींचे. तर जी बांबूसारखी दगडासारखी माणसं आहेत त्यांच्यावर तर काही परिणाम होणार नाही, नाहीतर परमात्म्याची ही वाणी तुम्हाला चंदन बनवेल आणि तुम्ही पण पुढे जाऊन जाऊन सगळ्यांना ऐकवता. तुम्ही तुमचा सुगंध सोडत सोडत आपल्या भाऊ बहीण नातेवाईकांपर्यंत हा सुगंध भगवानाचा सोडत आहात. आता काय सांगतात की इथे येतात पण आणि योग्य पद्धतीने करत नाहीत. त्याविषयी सांगितलंय की दरस परस नहीं अंतरा और रुमी वस्त्र बीज. जसा एक दगड असायचा ज्याला परीस दगड म्हणतात आणि त्या परीस दगडासारखाच असतो, त्याची ओळख नाही होऊ शकत. त्याची ओळख हीच आहे की ज्यावेळी त्याचा लोखंडाला स्पर्श होतो तो पूर्ण त्या लोखंडाच्या त्या गठ्ठ्याला, जसे हे गर्डर बसवले कोणत्या कोपऱ्यात, गर्डर असतात ना, गर्डर तुम्ही पाहिलेत, साखळ्यांप्रमाणे लोखंडाचे गर्डर असतात लांब लांब. एका गर्डरला कुठे पण लावला, स्पर्श केला तर पूर्ण गर्डरला सोने बनवतो तो. आता काय सांगतात की त्या परीस दगड आणि लोखंडाच्या मध्ये अगदी ते जवळजवळ ठेवले असतील आणि यांच्यामध्ये इतके जरी अंतर असेल, जसे पहिले एका रोमपासून बनवून कपडा येत असे खूप पातळ. आता काय सांगतात, जरी दगडाला, त्या परीसाला आणि लोखंडाला बिलकुल जवळ ठेवले आहे आणि त्यांच्यामध्ये केवळ इतके अंतर असेल जितके तलम वस्त्र म्हणजे पातळशी वायल असायची, म्हणजे बिलकुल केसापेक्षा पण कमी अंतर जरी त्यात राहिले, आपापसात भिडलेले पण नसेल, आणि ही वाट बघत आहेत की दोन्ही दगड पण ठेवले, परीस लोखंड पण बरोबर आहे, परीस पण ठेवलाय आणि लोखंडाचे सोने बनले नाही. सांगतात रूमी वस्त्र अंतरा और पारस पारस लोहे बीज. आणि सांगतात दरस परस नहीं अंतरा रूमी वस्त्र बीज और पारस लोहा एक कर डेग फिर पलटे नहीं अबीज. म्हणजे इतके जरी अंतर राहिले तरीही परिवर्तन नाही होणार.
आणि ते दिसतात अगदी जवळ ठेवलेले, तर हे सांगतात जे सत्संगात येतात आणि ज्यांच्यावर या गोष्टींचा परिणाम नाही होत, तर त्यांची भावना भगवानाशी जोडलेली नाहीये. ते दिसत तर भक्त आहेत, पण भक्तीचा त्यांच्यात प्रवेश नाहीये. तो तेव्हा होईल जेव्हा ते योग्य पद्धतीने मालकांना भेटतील. म्हणतात, बिन गुरु मिले मोहे ना पावे. गुरुच्या प्रती जेव्हा तुमचा असा भाव बनेल आणि तेव्हा मग परमात्म्याची तुमच्यात ती भक्ती आणि हे ज्ञान संचरित होईल. तर इथे सांगतात की इथे जसे सत्संगात पण येतात आणि विकार नाही सोडत, यांच्याविषयी म्हटले आहे की कोट वर्ष करे संगत संतों की, पत्थर का जल में के भी जय, एक चंदन बन में रंग ला दे पर बांस बिटंबी ना सींचे. तर तुम्ही चंदन आहात, तुम्ही हा दास चंदन आहे आणि तुम्ही परमात्म्याची झाडे आहात, ती रोपटी आहात ज्यांच्यावर परिणाम झाला, आणि बांबूरूपी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर परिणाम नाही होत. ते तर काळाच्या जाळ्यात राहतील, मरू द्या. आता काय सांगतात? परमात्म्याची शक्ती सांगतात कबीर परमात्म्याची की 9 लख नानक नाद में ये 10 लख गोरख तीर, लाख दत्त संगी सदा वो चरणों चर्च कबीर. 9 लख नानक नाद में ये 10 लख गोरख पास, चेलों की गिनती अंत अनंत संत पद में ले ये कोट तेरे रविदास. रामानंद से लक्ष गुरु ये तारे सिसके भावे, चेलों की गिनती नहीं जो पद में रहे समाये. आता काय सांगतात की कबीर परमात्मा तो समर्थ परमात्मा आहे, परमक्षर ब्रह्म आहे, आणि परमक्षर ब्रह्मची माहिती सद्गुरूच देतात. ते किती समर्थ आहेत की 9 लख नानक नाद में आदरणीय नानक साहेबांसारखे महापुरुष, चांगले आत्मे, त्यांच्या नाद म्हणजे वचनाची मुले झाली, खूप खूप दीक्षित झाली, ते पण पार केले. 9 लख नानक नाद में और 10 लख गोरख तीर और लाख दत्त संगी सदा चरणों चर्च कबीर. गोरखनाथजींना खूप मोठे सिद्ध मानले जात होते. गोरखनाथजींना सिद्ध लोकात सगळ्यात ताकदवान, सिद्धीवाला मानले जात राहिले. त्यांनी इथपर्यंत चमत्कार केले होते की एकदा त्यांचे मच्छिंदर नावाचे गुरुजी काळ प्रेरणेने एका सिंगल द्वीपाच्या राजाच्या मृत्यूनंतर त्या राजाच्या शरीरात प्रवेश करून तिथे त्याच्या राणीचा उपभोग घेऊ लागला. त्याचे 2 पुत्र झाले. त्यानंतर कोणी गोरखनाथांना डिवचले, कोणी दुसऱ्या नाथाने की जर तू ताकदवान आहेस, सिद्धीवाला आहेस, तर तुझ्या गुरुला वाचव. तो बकवास करू लागलाय तिथे सिंगल द्वीपामध्ये. तर गोरखनाथजी तिथे गेले आपल्या गुरुजींना तिथून. त्याच्या आधी काय केले की कोणी सांगितलं त्या राणीला की हा कोणी सिद्ध आत्मा राजाच्या शरीरात आहे आणि त्या राजाचा आत्मा गेलेला आहे आणि हा कधीही सोडून जाऊ शकतो या शरीराला. याचे शरीर मिळेल कुठेतरी, कोणत्या गुहेत हा सोडून आला आहे. तर राणीने नोकरांना आदेश दिला, कारण की तिला तर राजा पाहिजे होता, शरीर हवे होते, भले त्यात कोणताही आत्मा असेल. राणीने असा आदेश दिला की कोणालाही कोणा संताचे शरीर मिळाले तर त्याला जाळून टाका. सगळ्यांनी हिंडून फिरून नोकरांना गुहेत एक शरीर मिळाले, त्याला जाळले, तिथेच राख करून टाकले. राणी निश्चिंत झाली. मग गोरखनाथ गेले. गोरखनाथजी पोहोचले तिथे. गोरखनाथ, कारण तिथे जाऊ नव्हते दिले गोरखनाथजींना, तर त्यांना मनाई केली होती राणीने. 4ही बाजूला पहारे बसवले होते सीमेवर, कोणी संत नको यायला, कारण की साधू संतांनी हे पण सांगितले होते की एक गोरखनाथ
गोरखनाथ नावाचा या मच्छिंदरजींचा शिष्य, तो येऊन यांना काढू शकतो इथून. तर राणीने चारही बाजूला सीमेवर पण हे पहारे बसवले होते की कोणी साधू संत माझ्या या नगरीत प्रवेश नको करायला. चारही बाजूला पक्की सुरक्षा लावली होती. एक गेट होते येण्याचे, तिथे पहारे लावले होते. एकदा मच्छिंदरजींपासून त्या राणीला पुत्र झाला. मग पुत्राचा वाढदिवस झाला कोणत्या दिवशी. त्यात गाणे वाजवण्यासाठी बाहेरून मंडळी यायची होती आणि गोरखनाथाला पोहोचायचे होते. गोरखनाथाला जाऊ नव्हते देत. गोरखनाथजींनी एका ढोलकी वाजवणाऱ्याला जुलाब लावून दिले सिद्धीने. ती बाहेरून जी मंडळी आली होती बाजाबिजा वाजवणारी, आणि इतके जुलाब झाले की तो चालू शकत नव्हता. तर ती चिंतित झाली मंडळी की राजाच्या इथे जायचे होते, आपल्याला सजा पण होईल आणि पैसे पण गेले. बाबा काय गोष्ट आहे, का चिंतित आहात? तर असे असे आमच्या एका साथीदाराला जुलाब लागले, राजाच्या इथे जायचे आहे आणि एका ढोलकीवाल्या शिवाय गोष्ट होणार नाही. गोरखनाथ म्हणाले की मी वाजवीन ढोलकी तुमची. त्यांनी म्हटले ठीक आहे चल. त्यांनी वाजवून पाहिली, सुरात सूर मिसळला, छान काम झालं. आता तिथे पुढे गोरखनाथ बसला, मच्छिंदरनाथ बसला होता राजाच्या शरीरात मोठ्या ऐटीत. सिंहासनावर राणी बसली होती, सोबत दोन मुले झाली होती, दोन्ही मुले मांडीवर. आता तिथे ते गात वाजवत होते. तर गोरखनाथ म्हणू लागला डम डम डम, जाग मच्छिंदर जाग, तेरे फूट गए भाग. तू यहां से निकल, जाग मच्छिंदर जाग, तेरे फूट गए भाग. आता तो मच्छिंदर राजाच्या शरीरात बसलेला खडबडून उठला. तेव्हा राणीला म्हणाला की त्या ढोलकीवाल्याला ठेवूया इथे नोकर. ढोलकीवाल्याला नोकर ठेवला. मग त्याला समजावले की तुम्ही काय उद्देश घेऊन शिक्षण देत होतात, कुठे येऊन फसलात या विकारात. चला. तर सांगू लागले मी येईन, पण माझं शरीर जाळून टाकलंय, आता जाऊ कसा? म्हणाला तुम्ही चला इथून. ते शरीर सोडून निघून गेले. तिथे राख होती, त्या राखेमध्ये अस्थी शिल्लक होत्या. अस्थी ज्यांना मरणानंतर कुठे टाकून येतात, गंगेत वगैरे छोट्या मोठ्या राहिलेल्या, त्यांना एकत्र करून आपल्या शक्तीने गोरखनाथाने मच्छिंदरजींचे शरीर बनवले पूर्ण त्याच वयाचे आणि त्याला प्रवेशित केले. आणि मग काय होते आता बघा पुण्यात्म्यांनो, हा आहे खेळ. आपण इथे फसून राहिलो. आपली इथे अडली बुद्धी की इतका महापुरुष, आणि बघा मेलेल्याला पण जिवंत केले, शरीर पण नव्हते तरी पण शरीर बनवले. हा जन्म जसे हे चालू आहे ना तुमचा, हा प्राईम टाईम आहे. यात जो भक्ती करून पार नाही झाला ना, त्यात इतकी गजबची भक्ती संचित होईल आणि यानेच सिद्धी येतात. याच भक्तीला जर तुम्ही खराब करायला लागलात ना काही दिवसात विनाज्ञानाने, कोणाचं झाडफूक केलं की तो ठीक होऊन जाईल आणि कोणी कोणाला आशीर्वाद दिला तो फळू लागेल, तुमचे पंक्चर होईल. तर हे इतकी भक्ती एकत्रित करतात हे साधू संत यावेळी आत्ता जो चालू आहे, आणि हे पार नाही होऊ शकत. हे मग काळात फसले जातात आणि हेच पुढे प्रसिद्ध होत राहतात. मग काय होते की गोरखनाथ मागच्या जन्मापासून सिद्धियुक्त होता असा. आता आपण असा विचार करतो की बाबा असा महापुरुष होत ते रे की हा तर भगवानच आहे, इतका ताकदवान अजून कोण असेल. आता तिकडून तर मच्छिंदर तो चालला होता, काय नाव आहे तो राजा, निघून तिकडून. तर राजाने काय केले, एका थैलीत सोन्याची नाणी टाकली खूप सारी, की पुढे उपयोगी होतील आपल्या भंडाऱ्यामध्ये. आता जेव्हा त्याने मच्छिंदरचे शरीर बनवले, राजाचे शरीर तिथे सोडून दिले, मग तो झोळी घेऊन निघाला मच्छिंदर, कारण की आत्मा तर तोच होता ज्यावर साऱ्या क्रिया केल्या. आणि त्या थैलीत काय होते, ती लोखंडाची सोन्याची नाणी. पुढे विहिरीवर पाणी पिऊ लागले. तर मच्छिंदरने म्हटले की घे गोरख, सांभाळून ठेव याला, यात मोठी किमती वस्तू आहे आणि सोन्याची नाणी आहेत, 1 किलो नक्की असतील, 2 किलो तर नक्की, आणि सांभाळून ठेव. जेव्हा पाणी प्यायला लागले मच्छिंदर, गोरखनाथाने ती थैली विहिरीत उलटी केली. ती सगळी नाणी सोन्याची
विहिरीत टाकली. आणि मच्छिंदर त्याच्यावर रागवत आहे, अरे बिनकाम्या तू काय केलेस, मूर्ख कुठला, तुला अक्कल नाहीये. गोरखनाथ म्हणाले, गुरुदेव तुम्ही तर कसे राजऋषी झालात, ब्रह्मऋषी नाही राहिलात. तिथेच एक डोंगर होता छोटासा, आपल्या मंत्राने त्याने डोंगराला सोन्याचा बनवले गोरखनाथाने. आता मच्छिंदरला म्हटले की घ्या गुरुदेव, हे घ्या उचलून जेवढे पाहिजे तुम्हाला. आता पुण्यात्म्यांनो, दास तुम्हाला कुठे घेऊन येऊ इच्छितो. ह्या इथे एक ओळ आहे की 9 लख नानक नाद में और 10 लख गोरख पीरे, लाख दत्त संगी सदा वो चरणों चर्च कबीरे. हे आपले कबीर साहेब किती शक्तिशाली आहेत, त्यांच्यात किती ताकद आहे. हे गोरख सारखे तर त्यांच्या पायाशी पडून राहतात, त्यांच्या पासंगालाही नाहीत त्यांच्या, ज्यांच्या शरणात तुम्ही आहात. दास तिथे घेऊन येऊ इच्छितो. आता काय होते, असा सिद्ध पुरुष आणि ज्याने अशी करामत केली, परंतु ते मागच्या जन्मजन्मांचे पुण्य संग्रहित होते. यावेळचे तुम्हाला खूप वेळा ऐकवले आहे गरीबदासजींच्या वाणीत की शब्द महल में सिद्ध 24 हंस बिछोड़े विश्वे बीसा. आमच्या या मंत्रात इथल्या तर 8 अष्टसिद्धी प्रसिद्ध आहेत. आमच्या या मंत्राने, साधनेने 24 सिद्धी येतील तुमच्यात, परंतु यांचा प्रयोग नका करू. या सिद्धींची ताकद सिद्धींशिवाय गोष्ट नाही होत. सिद्धीनेच तर आपले भक्तिरूपी जहाज चालेल. म्हणजे आपण इथून सिद्धींनी उडून जाऊ, आणि आपण त्याचा प्रयोग केला तर आपल्या तर टायरची हवा निघून जाईल. मग आपण कसे उडू, कसे जाऊ पुढे. तर हे चुकून पार झाले नाहीत. ह्यांना मग ठगवलं काळाने आणि त्यांना पहिले ब्रह्मलोकात ठेवले, तिथे हॉटेलमध्ये. तिथे यांच्याकडून मग सगळी पुंजी रिकामी करून मग पृथ्वीवर टाकून दिले. यांच्याजवळ मग सिद्धी राहून जाते. भक्तिधन तर तिथे संपवून टाकले. आता सिद्धी घेऊन तर हे फिरत होते, मिरवत होते. होय होय. तर अशा प्रकारे या ज्ञानाला समजून मग तुम्ही पुढे जाल, या नकलींकडून भ्रमित नाही होऊ शकणार. तर मग काय झाले, गोरखनाथ शरीर सोडून निघून गेला. हे काय करतात की हे मुक्त होत नाहीत, हे पितृलोकात निघून जातात. आणि पितृलोकात तिथे इथून मेलेले जे सिद्ध असतात ते सगळे तिथे एकत्र होतात एका जागी, आणि हे पण तिथे जातात. जसे पितर, आजोबा पणजोबा मेले आणि ते पितर बनले, आणि परत कोणी मेले तर तो पितर बनून त्यांच्याचकडे जातो, कारण की तो त्यांचीच पूजा करत होता, त्यांच्यातच आस्था असते. याच प्रकारे हे साधू संत तिथे जातात. आता काय होते की काशीत जेव्हा परमात्मा आले होते, कबीर परमेश्वरांचे वय त्यावेळी जवळजवळ 10 वर्षांचे होते. 10 वर्ष वय होते. आणि तिकडून स्वामी रामानंदजी वैष्णव साधू होते. त्यांचा बोलबाला बनारसमध्ये, काशीमध्ये, त्या पवित्र नगरीत खूप होता. आणि जे नाथपंथी परंपरेचे होते, जे नाथ परंपरेचे असतात शंकरजींचे पुजारी, आणि वैष्णव परंपरेचे आहेत विष्णूजींचे पुजारी, तर नाथ परंपरावाले तिथे जवळजवळ संपले होते. लोक सगळे वैष्णव धर्माचा स्वीकार करत होते. तर गोरखनाथजींना पाठवले गेले तिथून, पितृलोकातून, की नाथांचा तर नाश केला रामानंदने, आणि त्याच्याबरोबर तू चर्चा करून त्याला फेल करून ये, तेव्हा जनता या नाथ पंथाला स्वीकारेल. तर गोरखनाथ तिथे आला, कुठे, काशीत. आणि येऊन त्याने रामानंदजींकडे एक चिठ्ठी पाठवली की माझ्यासोबत चर्चा करा, गोष्टी करा, ज्ञान चर्चा करा. आणि जो संवादात म्हणजे चर्चेत हारेल, ज्ञानचर्चेत, संवादात, तर तो जिंकणाऱ्याचा शिष्य बनेल. आणि जितके त्याचे शिष्य असतील ते सगळे त्या जिंकणाऱ्याचे शिष्य बनतील. आता रामानंदजींकडे केवळ ज्ञान होते, आणि त्याच्याकडे केवळ सिद्धी होती.
ह्या गोष्टीची स्वामी रामानंदजींना माहिती होती की लोक चमत्कारांना जास्त मानतात आणि तो जाताच कोणती सिद्धी दाखवेल आणि सगळे टाळ्या वाजवतील आणि मी हरेन, तो जिंकेल आणि नाश होईल, बट्ट्याबोळ होईल भक्तिमार्गाचा. खूप चिंतित होता आणि परमेश्वर कबीर साहेबजींनी त्यांना खरे तर सगळे दाखवले पण होते आणि ते कबीर साहेब यांचे शिष्य पण झाले होते. तसं ते लोकांना दाखवायला शिष्य होते, परंतु वास्तवात ते तर परंपरा निभावण्यासाठी शिष्य बनले होते भगवान आणि रामानंदजींना गुरु मानत होते. तर रामानंदजींना परमात्म्याने विचारले कबीरजींनी की हे गुरुदेव, आज कसले टेन्शन घेत आहात तुम्ही? तुमचा चेहरा काही उतरलेला दिसत आहे की काय समस्या आली? आपल्या संगतमध्ये कोणती अडचण आली आहे? काय गोष्ट आहे? आता रामानंदजींनी सांगितले की गोरखनाथ एक सिद्ध पुरुष आला आहे. त्याला गोरखनाथबद्दल नव्हतं माहिती की गोरखनाथ आहे. ते तर परमात्म्याने सांगितले हा तर गोरखनाथ आहे. मालकांनी ओळखले त्याला की एक नाथ आला आहे आणि सिद्धीत खूप पोहोचलेला सांगतात आणि अशी अशी अट ठेवली आहे आणि तो सिद्धी दाखवेल, लोक टाळ्या वाजवतील, मी हरेन, तो जिंकेल, वैष्णव पंथाचा नाश होईल. आता कबीर साहेबांनी म्हटले, बघा गुरुदेव, ते पण संत आहेत, तुम्ही पण संत आहात आणि आम्ही तुमच्याबरोबर येऊ. काही गोष्ट नाही, हारजीत तर होतच राहते. बघूया त्यांना काय काय चर्चा होते ते. रामानंदजींची बुद्धी बदलली, परमात्म्याने हिंमत दिली, त्यांना जाणलं. आता जेव्हा कबीर साहेब सांगत आहे तर काही गोष्ट नाही, चिंतेचा विषय नाही. म्हणू लागले, ठीक आहे बाळा, चल. आता त्या दिवशी अन्य जे शिष्य होते रामानंदजींचे, त्यांनी आपली वैष्णववाली वेशभूषा नाही तयार केली. ते काय करतात, एक गळ्यात एक तुळशीच्या एका मण्याची कंठी म्हणतात त्याला, एकच मणी असतो त्याच्यात, तुळशीचा मोठासा, त्याला म्हणतात वैष्णव परंपरेने दीक्षा घेतलेल्यांची ओळख असते. आणि एक लांब तिलक लावतात इथून इथपर्यंत. या प्रकारे एक फावडी घेतात हातात, एक असे म्हणजे ते एक झोळी घेतात, झोळी. ही त्यांची एक वेशभूषा असते. अजून तर कोणी बनवली नाही, हारलो तर गेलो, आणि हे आपल्याला जबरदस्तीने तिथे बनवतील शिष्य. यासाठी आपण आपली ओळख दाखवायला नको. त्या दिवशी कबीर साहेब सगळे ते वैष्णव परंपरेचे सर्व शृंगार करून गेले आणि गोरखनाथजींकडे पाठवले की ठीक आहे बाबा, तुमच्या चर्चेचे निमंत्रण आम्ही स्वीकार करतो. त्या स्थानावर पोहोचले जिथे ते स्थान ठरवून ठेवले होते. रामानंदजींचे आसन वेगळे ठेवले होते, गोरखनाथजींचे आसन वेगळे ठेवले होते. गोरखनाथजी बरोबर एक आपला त्रिशूळ ठेवत असत, 10-8-9 फूट लांब, आणि वरती 3 त्याच्या अशी टोकं होती. त्रिशूळ असा असतो, लोखंडाचा दांडा असा होता, आणि खालून तो भाला टाईपचा होता. त्याला जमिनीत गाडून तिथे ठेवला, उभा करून ठेवला होता, आणि स्वतः आसनावर वेगळे बसले होते. तिकडून रामानंदजींचे आसन उंच होते. कबीर साहेब आपल्या गुरुदेवांच्या चरणापाशी बसले खाली, जसे एका सुयोग्य शिष्याने भूमिका केली पाहिजे तसे करत होते. आता गोरखनाथजींनी म्हटले की रामानंद, आता माझ्याबरोबर चर्चा करा. आता गोरखनाथजींनी जेव्हा रामानंदजींना म्हटले की माझ्याबरोबर प्रश्न उत्तर करा, तेव्हा परमेश्वर कबीरजी उभे राहिले, ते बालक छोटेसे, आणि म्हटले की गोरखनाथजी, मी स्वामी रामानंदजींचा शिष्य आहे आणि माझ्या गुरुजींशी चर्चा करण्याआधी तू माझ्याशी बोल, माझ्याबरोबर सामना कर. गुरुजी तर खूप मोठी गोष्ट आहे, माझ्याशी बोल. तर गोरखनाथजी, आता गोरखनाथजींनी म्हटले की तू केव्हापासून वैष्णव बनलास? कालचा बालक, 5-10 वर्षांचा बालक आहेस तू, आणि
चर्चा करणार गोरखनाथांच्या बरोबर? तू कधीचा, तुझं वय पण किती आहे? आता थोडीशी वाणी ऐकवतो तुम्हाला, मग त्यानंतर कथा ऐकवीन. योगी गोरखनाथ प्रतापी, तासो तेज पृथ्वी कापी. काशी नगर में सो पग पर ही, रामानंद से चर्चा करही. चर्चा में गोरख जय पावे, कंठी तोड़े तलक छुड़ावे. सत्य कबीर शिष जो भयहु, ये वृंतांत सो सुन लेहु. गोरखनाथ के डर के मारे, वैष्णव नहीं बेक संवारे. तब कबीर आज्ञा अनुसारा, वैष्णव सकल स्वरूप संवारा. आता गोरखनाथजींच्या जवळ रामानंद को खबर पठाई, चर्चा करो मेरे संग आई. रामानंद की पौड़ी पहली पौड़ी, सत कबीर बैठे तिस ठौरी. कहे कबीर सुन गोरखनाथा, चर्चा करो हमारे साथा. प्रथम चर्चा करो संग मेरे, पीछे मेरे गुरु को टेरे. बालक रूप कबीर निहारी, तब ये वचन उचारी. म्हणजे कबीर परमात्म्याला बालक रूपात बघून गोरखनाथजी काय म्हणाले? कब के बहे बैरागी कबीर जी, कब के बहे बैरागी. की तू केव्हापासून वैरागी बनलास, वैष्णव केव्हापासून झालास, तू कालचा बालक आहेस. परमात्मा काय म्हणाले? नाथ जी तब से बहे बैरागी, मेरी आद अंत सुध लागी. काय सांगतात की मी केव्हापासून वैरागी आहे. धूंधू कार आद का मेला, नहीं गुरु कोई ना था चेला. तब का तो हम योग उपासा, और जब का फिरूं अकेला. धरती नहीं जद का टीका दीना, धरती नहीं जद की टोपी दीना. तेरा ब्रह्मा नहीं था जद का टीका, और शिव शंकर से योगी ना थे, मेरा तब का जोड़ी शक्का. द्वापर की हम करी फावड़ी, त्रेता का हम दंडा. सतयुग मेरी फिरे दुहाई, और कलयुग फिरो नौखंडा. गुरु के बचन साध की संगत, अजर अमर घर पावे. कहे कबीर सुनो हो गोरखे, हम सबको तत्व लखावे. की हे गोरखनाथ, मी जेव्हा ना ब्रह्म होता ना विष्णू होता, त्याहून आधीचा आहे मी. हे बोलणे ऐकून गोरखनाथजी यांनी काय विचारले? अरे का गोष्ट बनवत आहेस तू भक्त? तुझं वय काय आहे? आता काय सांगतात परमात्मा? जो बूझे सोए बावड़ा, जो बूझे सोए बावरा. क्या है उम्र हमारी, असंख्य योग पर ले गए हम तब के ब्रह्मचारी. कोटि निरंजन हो गए पर लोक सिधारी, हम तो महबूब हैं भाई सदा ब्रह्मचारी. अरबों तो ब्रह्मा गए ये 49 करोड़ कन्हैया. तेरे 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. होय होय. सांगतात कोटी निरंजन मेले, अलख निरंजन 21 ब्रह्मांडाचे स्वामी. आणि म्हणतात अरबों तो ये ब्रह्मा मर गए, और 49 करोड़ विष्णु ये तेरे कन्हैया, और 7 करोड़ तेरे शंभू मर गए, मेरी एक नहीं पलैया. आता शंकरजींचा पुजारी नाथजी होते, आणि जेव्हा हे म्हटले की तुझे शंभू पण मेले 7 कोटी, आणि माझा एक पण क्षण वयाचा नाही कमी झाला, अर्थात मी अविनाशी आहे.
कोटन नारद हो गए ये मोमंद से चारी, देवताओं की गिनती नहीं ये क्या सृष्टि बिचारी। नहीं बूढ़ा ना बालक और ना कोई भाट बेखारी, कहे कबीर सुनो हो गोरख यह उम्र हमारी। आता गोरखनाथजींनी विचार केला, बाबा हा तर मोठ्या मोठ्या गोष्टी बनवत आहे हा मुलगा, आणि ऐकणारे खुश होत होते. छोट्याशा मुलाने किती समर्पक उत्तर दिले. तेव्हा टाळी वाजवणार होते इतक्यात गोरखनाथाने काय केले, जो त्याने त्रिशूळ गाडून ठेवला होता त्रिशूळ, आसनावरून उठला. सिद्धीने हे असेच्या असं आसन पद्मासन घातलेले असा उठला आणि त्या त्रिशूळावर जाऊन बसला. आणि परमात्म्याने काय केले, परमात्म्याने म्हटले की गोरखनाथ आता मैदान सोडून पळू नकोस. तुमचे आणि आमचे ज्ञान चर्चेचे बोलणे झाले होते, हे नाटक दाखवण्याचे नाही, ही जादूगिरी दाखवण्याचं बोलणं नव्हतं झालं, ज्ञानाचं बोलणं झालं होतं. तर ज्ञान सांगा, बस नीट येऊन इथे आसनावर, हा ड्रामा काय दाखवत आहेस. आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या कारण की तो बसला वर जाऊन. गोरखनाथाने म्हटले की जर तुझ्यात कोणती ताकद आहे भगवानाची, माझ्याबरोबर येऊन बस, तेव्हा मी चर्चा करीन तुझ्याशी. जमिनीपासून 8-9 फूट वरती त्रिशूळावर पक्का बसला आहे सिद्धीने. परमात्म्याला तर माहीत होते की हा बालक किती काय हरकत करेल. परमात्मा जे सूत असायचे, सूत कापड विणायचे, आणि सूताची एक कुकडी म्हणतात हरियाणवीमध्ये टकळी, जी चरख्याच्या वर माता कातत असत, ती इतकी मोठी होत जायची धाग्याच्या रिळासारखी, ती खिशात ठेवली होती पूर्ण. तर कबीर साहेबांनी काय केले की त्या धाग्याचे एक टोक पकडून आणि ती टकळी म्हणजे ते रीळ वरती फेकले. ती अशी उघडत उघडत आणि सरळ 150 फूट उंचीवर जाऊन वरचे टोक उभे राहिले, ट्रेट असेच्या असे बालकांच्या ताकदीने. आणि परमात्मा तिथून उठले आणि त्याच्या वरच्या टोकावर जाऊन बसले. हे बघा, आता तो नाथजी बुटका दिसू लागला. 150 फूट कुठे 9 फूट उंची. आता गोरखनाथजींना कबीर साहेबांनी म्हटले, घे नाथजी, जर बरोबर बसूनच चर्चा करायची तर ये बाळा इथे आमच्या बरोबरीला. आता बघा, अशी गोष्ट नाहीये की गोरखनाथ तर आकाशात उडत असे, उडू शकत होता, परंतु एकतर चुंबक असते, परमात्मा तर सिद्धीचे भांडार आहेत, आणि सिद्धी काय हे जसे घड्याळे हे सिद्ध केले मेकॅनिकने, आणि हे चालू आहेत काटे, आणि याच्यावर चुंबक ठेवा तिथेच स्थिर होतील, चालू नाही शकत. तर त्या सिद्धी परमात्म्याने पहिले तर त्याच्या सिद्धी फेल केल्या. आता गोरखनाथजींनी विचार केला की वर मी उठीन, थोडंसं उठला तर धडाम करून खाली येऊन आपटला. बाबाचं कंबरड वाकडं झालं. गोरखनाथांना पहिल्यांदा त्यांची कोणती हार जाणवत होती त्या दिवशी, मागची जोपर्यंत तो सिद्धीत होता. आणि म्हणतात पहलवान असतो ना, जो कट्टर रेसलर असतो, तो तर थोड्याशा गोष्टीने समजून जातो, हो माझी हार होईल. आणि हे जरासे असे असतात ना, ते देह तुडवूनच मान्य करतात. आता गोरखनाथ समजले की जास्त वादविवाद करण्याची काही गरज नाही, ही कोणी सामान्य व्यक्ती नाहीये. तेव्हा त्याने म्हटले की हे कबीरजी, तुम्ही खाली या, आता मी तुमच्याकडून तुमचं ज्ञान ऐकीन. तेव्हा परमात्म्याने त्याला सर्व सृष्टी रचना ऐकवली. तेव्हा परमात्म्याने म्हटले की तुमची एक अट पण होती, जो हरेल तो शिष्य बनेल. तुम्ही हरलात, आता बना शिष्य माझे. गुरुजींचे तर नंतर बना, आधी माझे बना. तर तो म्हणू लागला की असं आहे की मी काही ज्ञान अजून ऐकीन, मी प्रश्न उत्तर करीन. परमात्मा म्हणाले, कर, काय प्रश्न उत्तर करायचे ते. तर त्याने परमात्म्याने परत असं म्हटलं की तुम्हीच सांगा मला, तुम्ही कुठून आलात, तुम्ही कोण आहात. घ्या, मी सांगतो मी कोण आहे. परमात्मा म्हणाले, ऐक.
अवगत से चल आया, मेरा कोई भेद मर्म ना पाया। अवधू अवगत से चल आया। अवधू अवधूत हे गोरखनाथ, मैं अवगत से चला आया। याच्या बाबतीत कोणी नाही जाणत, ना तुझा ब्रह्मा जाणत, ना तुझा शंकर जाणत, ना विष्णू जाणतो। अवधू अवगत से चल आया, मेरा कोई भेद मर्म ना पाया। मात पिता मेरे ना मेरा जन्म न गर्भ बसेरा, बालक बन दिखलाया, काशी नगर जल कमल पडेरा, तहाँ जुलाहे न पाया। मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी, जुल्ला का सुत आण कहाया, जगत करो मेरी हासी। मात पिता मेरे कछु नाही, ना मेरे घर दासी, ये जुल्ला का सुत आण कहाया, जगत करे मेरी हासी। पांच तत्वों का धड़ना मेरे, ये पांच तत्वों का धड़ना मेरा, जानो ज्ञान अपारा, सत स्वरूपी नाम साहेब का, ओहे नाम हमारा। अदर दीप सतलोकामध्ये, अदर दीप भवन गगन गुफा में, तान निज वस्तु सारा, तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, वो डरता ध्यान हमारा। अदर दीप और गगन गुफा में, तान निज वस्तु सारा, तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन, वो डरता ध्यान हमारा। हाड चाम लहू ना मेरे, हाड चाम लहू ना मेरे, कोई जाने सतनाम उपासी, तारण तरण अव्यय पद दाता, मैं हूं कबीर अविनाशी। हाड चाम लहू ना मेरे, कोई जाने सतनाम उपासी, तारण तरण अव्यय पद दाता, मैं हूं कबीर अविनाशी। आता पुण्यात्म्यांनो, सूक्ष्म वेदात मग गरीबदासजींनी सांगितले आहे की गोरखनाथ सिद्धीत विसरला, यथार्थ मार्ग सोडून सिद्धीत विसरला मार्गाला। गोरखनाथ सिद्धी में बोल्या और टूणे टामण हांड्या फुल्या। हे मेलेल्यांना पण जिवंत करतात, डोंगराला सोन्याचे बनवतात, यांना तर गरीबदासजी म्हणतात तो मूर्ख जादूटोणा करत फिरत होता, त्याला काय मिळाले जीवनात? महिमा तर झाला पण मोक्ष राहिला। मन तो सुख के सागर बस रे, भाई और ना ऐसा यस रे, भाई तो सुख के सागर बस रे, भाई और ना ऐसा यस रे। हे बघा, याला म्हणतात तत्वज्ञान, याला म्हणतात सूक्ष्मवेद। आता आपण एकच गोष्ट ऐकून त्याचा महिमा गात राहत होतो, त्याचेच गुण गात होतो, आपल्याला माहीत नव्हते। इतक्या जबरदस्त सिद्धी दाखवणारी व्यक्ती आणि बिलकुल झिरो होता, -0 होता अध्यात्म मार्गात। आता गोरखनाथ म्हणतात, गोरखनाथ सिद्धि में बुल्या और टूणे टामण हांडे फुल्या, और जंतर मंत्र जोग निभाई और काल चक्कर जम जोरा खाई, तुम हो जम की फर्दी माही। गोरखनाथाला कबीर साहेबांनी म्हटले की तू तर काळाच्या फर्दमध्ये चढत आहेस। फर्द, फर्द काय आहे? जो परमनंट तुमची जमीन होते ना, तुमच्या फर्दमध्ये येते, तर तुमच्या नावावर होते पक्की। तर परमात्म्याने म्हटले की तू तर काळाच्या फर्दमध्ये चढत आहेस, काळाचा, मग गाढव बनशील पुढच्या जन्मात। हा तर सिद्धीने अभिमानी झालास, महिमा झाला तुझा। सिद्ध नहीं ये गधे हैं जो जाने नहीं सतनामा। सांगतात की ज्यांच्याकडे सतनाम नाही ते आज पण गाढव आहेत, ते सिद्ध नाही आहेत, आपण त्यांना सिद्ध पुरुष म्हणतो। तर गोरखनाथजींनी जेव्हा हे ज्ञान ऐकले, त्यांनी विचार केला की याला उगाच छेडण्याची गरज नाहीये, ज्ञानात तुला हा बिलकुल नाही ऐकणार। सिद्धींमध्ये पण याला पटले, मग त्याला परत भ्रम राहिला थोडासा, म्हणू लागला की एकदा गंगेच्या काठावर चला। आता चल बाबा, काय राहिले, एक अजून मी काही लीला करतो,
तुम्ही मला त्यात पराजित करा, मी तुमचा शिष्य बनेन. परमात्मा म्हणाले, चल. गोरखनाथजींनी गंगेत उडी मारली आणि एका माशाचे रूप धारण केले. खूप मासे तिथे तर त्याने म्हटले की मी यात उडी मारीन आणि मला तुम्ही शोधा नदीतून, मग मी तुम्हाला गुरु बनवीन. आता गोरखनाथजींनी उडी मारली, माशाचे रूप घेतले. तेव्हा परमात्म्याने उडी मारली, तो मासा पकडून लगेच बाहेर घेऊन आले आणि बाहेर काढून गोरखनाथ बनवले. मग गोरखनाथ तर पाया पडले. आता पुण्यात्म्यांनो बघा की काय वाईट करतो काळ आपल्याबरोबर. आता भक्ती तर हा दास करवेल तुमच्याकडून भगवानाने दिलेली. जे सौभाग्यशाली आणि चांगल्या प्रकारे ज्ञानाला समजतील ते तर सतलोकात जातील. ही अडचण येईल शेवटच्या दिवसात, म्हणजे हजारो वर्ष हे ज्ञान चालेल, हजारो वर्ष ही सायन्सची ही विद्या चालेल. जो हा TV आहे आणि ही चिप आहे, मोबाईल आहे, यांच्या माध्यमातून हे ज्ञान दिले जाईल. दास तर निघून जाईल सतलोकात हे 5 तत्वांचे शरीर सोडून. परंतु हे इलेक्ट्रॉनिक शरीर राहील दासाचं, हे नूरी शरीर राहील. TV लावले जाईल, नाम देत जाऊ, नाम चालेल. असं तर सारना पण TV CD दिलं जाईल. दासाच्या निघून जाण्यानंतर व्यवस्था केली जाईल. परंतु मग शेवटी हे विज्ञान पण संपून जाईल. हे ज्ञान राहील. तर हे ज्ञान तर काही दिवस चालत राहते. तर हे या ज्ञानाने मग खूप दिवसांपर्यंत सुखाचा श्वास घेतील परमात्म्याची मुले. आणि जे सद्भक्ती करतील मर्यादेत राहतील, पार होतील, परंतु सुख खूप जास्त सुखी होतील. ही मायेची हाव संपून जाईल आणि इतकी भक्ती करतील की यांना परमात्मा तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देईल. जसे दास परत परत तुम्हाला कथा ऐकवतो की ज्यावेळी परमात्म्याच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहिली होती कबीरजींच्या नावाने आणि 18 लाख प्राणी साधू संत आले होते. ते साधू संत कोण होते? घर सोडून जंगलात आपल्या गुरुकडे भक्तीसाठी भगवानासाठी भटकत होते. ते पण विशेष प्रिय आत्मा होते. तर तिथे त्या 18 लाखांना 3 दिवसांपर्यंत झोपडीत बसलेल्या गरीब विणकराने, ते तर भगवान होते, लीला करत होते. 3 दिवसांपर्यंत त्यांना ते जेवण खायला दिले जे कधी ऐकले पण नव्हते त्या महापुरुषांनी, भक्तांनी, साधूंनी. आणि सोन्याची मोहर दिली आणि दोहर दिले आणि छान ताव मारला. हलवा, पुरी, कचोरी, जिलेबी चाटून पुसून खात होते 6-6 वेळा दिवसातून, जसे काही भुकेने मरत होते भिक्षा मागून खाणारे हे. तर त्यांच्यासाठी जेव्हा ही लीला केली, पृथ्वीचा कोणता माल पण नव्हता, सतलोकातून आणले होते दात्याने. तर येणाऱ्या काळात जसे जनसंख्या वाढत आहे, 100 वर्षानंतर काय खातील हे, जर ही परिस्थिती नाही बदलली तर मग भगवान व्यवस्था करेल. तुमच्या घरात 2 दाणे असतील तरी भरलेले मिळेल मडके, पिंप भरलेले मिळेल पिठाचे. या प्रकारे करेल दाता तुमच्यासाठी. परंतु भक्ती करण्यासाठी हे त्यांच्यासाठी करेल जे भक्ती करतील. आणि ज्यांना बकवास करायचा ते आपले करत राहा. ठीक आहे, जसे भक्ती भजन कराल त्याचा लाभ मिळेल, परंतु त्यातही काही मागे राहतील. तर यासाठी मग गोरखनाथजींनी परमात्म्याच्या पायावर डोके टेकवले, त्यांचे शिष्य बनले. आता बघा किती मोठा धोका होतो आपल्याबरोबर. आता जे या भक्तीला करून आणि पार झाले नाही, किती मोठी कटकट होईल त्यांच्या जीवाला. कोणी तर जाईल, जशी पूर्ण साधना करता तुम्ही, प्रथम मंत्रात गणेशजींचा, विष्णूजीचा, लक्ष्मीचा, ब्रह्मा सावित्रीजीचा, शंकर भगवान पार्वतीचा, दुर्गाजींचा, हे सगळे नाम जप करता. जे पार नाही झाले, मग हे तुम्ही तुमच्या या पुण्य कमाईने यांच्या लोकात जाऊन खूप चांगल्या सुविधा प्राप्त करून तिथे थाटाने देवता बनून राहाल. परंतु बँक बॅलन्स भक्तीचा तुमचा संपून जाईल. जेव्हा तिथून संपेल, मग ओम नामाचा जप, तो सतनामाच्या बरोबर तुम्ही जप केलात तो ब्रह्मचा होतो. मग ब्रह्मलोकात जाल. ब्रह्मलोकात हजारो युगांपर्यंत राहाल. इतकी गजब कमाई होईल तुमची. ब्रह्मलोकात जेव्हा पुंजी संपेल, मग तुम्हाला पृथ्वीवर टाकतील. पृथ्वीवर राजा बनाल. कोणी सिद्धी बनतात जसे गोरखनाथ सारखे, आणि मग दुनियेत प्रसिद्ध होत जात. कर्म बिघडत बिघडत असे बिघडतील की गाढव बनतील.
आणि मग कधी याच युगात हा प्राईम टाईम जो चालू आहे 5505 वर्ष कलियुग संपलेला असेल त्यानंतरच डाव लागेल. तर यासाठी सावधान रहा, या भक्ती मार्गात विचलित नका होऊ. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? प्रीती अमोल रोकडे. आपण कुठून आलात? मी नाशिक पंचवटी येथून आले आहे. आपला व्यवसाय काय आहे? सर मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करत होते, बट आता घरीच आहे, गृहिणी म्हणून कार्य करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर मी 7 वर्षाची असताना संत रामपालजी महाराजांची नाम ग्रहण केलं आहे 2005 साली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर हिंदू धर्माच्या परंपरेनुसार ब्रह्मा विष्णू महेश यांची साधना करत होतो. त्याचप्रमाणे माझे पप्पा दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल वाहणं, त्यानंतर ते हनुमानाचे परमभक्त होते. माझी आजी दर महाशिवरात्रीला मला सोबत घेऊन तिथे पिंड बनवणं, मंदिरात जाऊन पिंड बनवणं, त्यानंतर व्रतवैकल्य करणं. माझे पप्पा हनुमानाचे कट्टर भक्त असल्यामुळे ते हनुमान चालिसाचे पठण करायचे. अशा प्रकारे हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आम्ही 33 कोटी देवतांची म्हटली तरी चालेल साधना करत होतो. बाबा वारकरी संप्रदायात असल्यामुळे आमच्या घरी नेहमी साधू संतांचं येणं जाणं असायचं. अशा प्रकारे मी लहानपणापासून भक्तिमय वातावरणात वाढलेले होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच परमेश्वर प्राप्तीसाठी वेगवेगळ्या भक्ती साधना करत होतात. महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे त्या भक्ती साधनेशी आपलं कुटुंब निगडीत होतं. आपले वडील हे हनुमानाचे उपासक होते, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या वडिलांबरोबर आणि आपल्या नातलकांबरोबर, विशेषतः आजीबरोबर धार्मिक स्थळात जाऊन तिथे भक्तिविधी करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की या सर्व भक्ती साधना आपण करतच असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? 2003 साली संत रामपालजी महाराज नाशिक येथे सत्संग करण्यासाठी आले होते. त्यावेळेस माझे पप्पांचे चुलते ह्यांनी तिथे ज्ञान ऐकलं संत रामपालजी महाराजांच्या सत्संगमध्ये जाऊन, आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं. तर माझे वडील लहानपणापासून देवी देवतांची भक्ती करायचे, तर गुरुजींचं ज्ञान थोडं वेगळं होतं. त्यांना वेगळं वाटलं की हे संत रामपालजी महाराज ज्ञान काय सांगतात. मग त्यांनी 1 महिना 100 कॅसेट्स पूर्ण ऐकल्या. संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनाच्या 100 कॅसेट्स पूर्ण ऐकल्या. त्यात त्यांना असं कळलं की आपण काय भक्ती करतो तर आपण करायला काय हवी होती. जसं आपल्याला आजपर्यंत असं ऐकत आलो आहे आपण की परमात्मा हा घोर पाप नष्ट करू शकत नाही, आपला जे कर्माचे दंड आहेत ते भोगावेच लागतात. मग पप्पांना असं कुठेतरी खटकायचं की आपण इतकी जी साधना करतोय मग ती कशासाठी करायची, जे दुःख येणारच आहे आपल्याला. पण जेव्हा संत रामपालजी महाराजांनी प्रवचनातून सांगितलं, यजुर्वेद अध्याय नंबर 8 श्लोक 13 मध्ये लिहिलंय की परमात्मा घोर पापसुद्धा नष्ट करू शकतात. पप्पांचे एकदम आश्चर्यचकित झाले. आणि त्यानंतर असंही लिहिलं होतं की परमात्मा हा, आपण जे ऐकत आलो की परमात्मा हा निराकार आहे, आणि वेदात तर लिहिलंय परमात्मा साकार आहे. पप्पांना पायाखालची जमीन सरकली की आपण ऐकत काय आलो, आपले वेद काय प्रमाण करतायत. तेव्हा पप्पांनी ठरवलं की जी ज्ञान आहे हे एकदम 100% वेदाने गीताने सांगितलेलं ज्ञान आहे. त्यामुळे आजच आपल्या फॅमिलीसोबत जाऊन आपण नामदीक्षा घेतली पाहिजे. आणि 2005 साली आम्ही नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात जेव्हा आपण आलात आणि संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला सद्भक्ती दिली, त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर सर्वात मोठा अनुभव हा आला की मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला, शास्त्रानुकूल भक्ती मिळाली. आणि त्यानंतर पप्पा जे आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे व्यसनाधीन झाले होते, तर त्यासाठी आजी आजोबा मम्मी खूप सारे त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यानंतर तांत्रिक मांत्रिकही केले, वेगवेगळ्या संतांकडे घेऊन गेले यांची म्हणजे ड्रिंक सुटावं म्हणून. ड्रिंकही सुटत नव्हती, आर्थिक स्थिती खालवत चालली होती.
मग जेव्हा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं, त्या ज्ञानाच्या आधारे पप्पांनी त्या क्षणाला दारू सोडली. आणि आजचा दिवस आहे, पप्पांना इतर कोणी व्यसन जरी करताना दिसले ना तरी पप्पा अक्षरशः घृणा करतात. हा खूप मोठा बदल आमच्या परिवारात झालेला आहे. आणि व्यसन सुटल्यामुळे आर्थिक स्थितीही खूप छान झालेली आहे परमात्माच्या दयेने. आणि त्याच्यानंतरचा लाभ असा की माझी मम्मी, तिला ब्रेन ट्यूमर सांगितलेलं डॉक्टरांनी, जे प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन 20च्या रेंजमध्ये पाहिजे असतात, ते अबाव 90 गेले होते. तर डॉक्टर म्हणाले होते की यांना ट्यूमर असू शकतो. आणि जेव्हा आम्हाला कळलं की मम्मीला ट्यूमर झाला आहे, तेव्हा आमच्या घरात अक्षरशः स्मशान शांतता पसरलेली. आम्ही बहीण भाऊ बसून रडायचो. पण जेव्हा आपण तर ऐकलेलं आहे की परमात्मा पाप नष्ट करू शकतात, मग पप्पांनी तिकडे आश्रममध्ये प्रार्थना केली. संत रामपालजी महाराजांच्या इथे प्रार्थना केली की डॉक्टरांनी माझ्या वाईफला असं असं सांगितलेलं आहे. मग त्यानंतर गुरुजींनी सांगितलं, संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की घाबरण्याचं काही कारण नाही, परत एकदा रिपोर्ट काढून घ्या. आणि त्याच दुसऱ्या दिवशी आम्ही रिपोर्ट्स काढले, तर डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले की एका दिवसात असं कसं काय शक्य आहे. कारण त्या रिपोर्ट्समध्ये असं आलेलं की जे प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन्स आहेत ते अबाव 90 गेलेले, ते नॉर्मल रेंजमध्ये आले होते. डॉक्टरांनी सांगितलं की ब्रेन ट्यूमर आता नाही आहे म्हणून. त्यावेळेस डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झालेले. अशा प्रकारे अजून दृढ श्रद्धा होत गेली. आणि त्यानंतर सर मी 12-13 वर्षाची असताना माझ्या ब्रेस्टमध्ये ट्यूमर सांगितलेलं डॉक्टरांनी. आणि असे छोटे बरेच ट्यूमर्स पण होते. आणि डॉक्टरांनी सांगितलं की हिचं ऑपरेशन करावं लागेल. पण मी म्हटलं की नाही, मम्मीचं तर परमात्माने गुरु संत रामपालजी महाराजांनी आशीर्वादाने ब्रेन ट्यूमर ठीक केला आहे, तर माझी नॉर्मलशी गाठ आहे ती तर अचानक ठीक होऊन जाईल आपोआप परमात्माची दयेने. तर मी जेव्हा आश्रममध्ये गेले, चरणसेवा चालू होती संत रामपालजी महाराजांची. तिथे त्यांना प्रार्थना केली. म्हटलं गुरुजी, माझ्या ब्रेस्टमध्ये ट्यूमर सांगितलं डॉक्टरांनी, तर ऑपरेशन करायला सांगितलं. तर संत रामपालजी महाराज म्हणाले, बेटा फिर करवा लो ऑपरेशन, करून घ्या ऑपरेशन. मी म्हटलं नाही गुरुजी, मी नाही करणार, तुम्हीच सगळ्यात मोठे डॉक्टर आहात. मग परमात्मा हसले, गुरुजी हसले आणि म्हणाले, बेटा ठीक हो जाएगी, ठीक हो जाएगी. सर त्या दिवसापासून आजपर्यंत एक पण ट्यूमर माझ्या ब्रेस्टमध्ये नाही आहे. अशी संत रामपालजी महाराजांनी दया केलेली आहे. विना ऑपरेशन माझा ट्यूमर ठीक झालेला आहे. आणि त्यानंतर सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी जी रमैनी म्हणजे लग्न, ते एकदम साध्या पद्धतीने झालं आहे. जसं संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे की कोणत्याही प्रकारचा हुंडा घ्यायचा नाही, कोणत्याही प्रकारचा हुंडा द्यायचा नाही, आणि एकही पैसा व्यर्थ खर्च न करता आपल्याला लग्न करायचं आहे. अशा प्रकारे संत रामपालजी महाराजांची शिकवणीनुसार त्यांचे लाखो करोडो अनुयायी एकही रुपया लग्नासाठी व्यर्थ खर्च करत नाही. सगळेजण साध्या पद्धतीने विवाह करतात. जे काम आजपर्यंत सरकार करू शकली नाही, ते संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने त्यांचे भगत करता आहेत. त्यामुळे काय होतं आहे की स्त्री भ्रूण हत्या, त्यानंतर समाजासाठी मुलगी जी ओझं वाटते ते पण कमी होतं आहे. ते पण पूर्णपणे बंद झालेलं आहे संत रामपालजी महाराजांच्या शिष्यांद्वारे. अजून संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर सर इतके अनुभव येत गेले, ते पूर्ण सांगणं शक्य नाही आहे आता. जसं आपण आता उल्लेख केला की आपला विवाह हा एक रमेणी पद्धतीने झाला, तर मला असं विचारायचं आहे की रमेणी म्हणजे नेमकं काय? रमेणी असं लग्न पद्धत आहे की ज्याच्यामध्ये 17 मिनिटामध्ये विवाह संपन्न होतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवडंबर केलं जात नाही. ना DJ असतो, ना बँड असतो, ना वरात असते. कोणत्याही प्रकारची दावतही दिली जात नाही. तर त्यानंतर जसं आपण बघतो आता की लग्नासाठी खूप म्हणजे लॉन्ससाठी खर्च करतात, वेगवेगळ्या खूप हजार लोकांना बोलून दावत देतात. तसंही ह्या रमेणी पद्धतीमध्ये असं होत नाही. त्यामुळे खूप कमी खर्चामध्ये आणि एकदम साध्या पद्धतीने रमेणी विवाह संपन्न होतो. जसं तुम्ही सांगत आहात की रमेणीमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यर्थ खर्च केला जात नाही, परंतु आज समाजामध्ये जे काही विवाह होतात त्या विवाहामध्ये वरपक्ष हा वधूपक्षाकडे पैशांची मागणी करतो किंवा प्रॉपर्टीची मागणी करतो, गाडीची मागणी करतो आणि त्याच्याकडे काही ना काही घेण्यासाठी तो अपेक्षित असतो. तर अशा प्रकारचे आपल्या
सासऱ्यांकडनं आपल्याला कुठल्या प्रकारची मागणी केली गेली का? नाही सर, संत रामपालजी महाराजांची शिकवणच अशी आहे की जेव्हा तुम्ही लग्न कराल तेव्हा कोणत्याही प्रकारचा हुंडा मुलीकडनं घ्यायचा नाही आणि आपणही जेव्हा दुसऱ्याची मुलगी आणू तेव्हाही कोणत्याही प्रकारचा हुंडा तिच्याकडनं घ्यायचा नाही. त्यामुळे आमचा विवाह होताना कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा दागिने काही दिलं गेलेलं नाही आहे. जसं आपण सांगत आहात की आपला विवाह सोहळा हा अतिशय साध्या पद्धतीने संपन्न झाला रमणीद्वारे, तर मला असं विचारायचं की हा जो आपला विवाह सोहळा झाला आहे त्या सोहळ्याला आज किती दिवस लोटून गेलेत आणि ह्या दिवसांमध्ये आपल्या सासरच्या मंडळींकडनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा छळ किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीसाठी, वस्तूसाठी किंवा पैशांसाठी असा काही त्रास देण्यात आला का? सर, माझ्या लग्नाला आता 3 वर्ष उलटून गेले आहेत, पण माझ्या सासरच्या मंडळींनी आजपर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी मला छळ केलेला नाही आहे किंवा कोणत्याही वस्तूची किंवा हुंड्याची मागणी झालेली नाही आहे आणि मी माझं आयुष्य आता सुखाने जगते आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात जेव्हा आपण आणि आपला परिवार आला, सासरचे त्याचप्रमाणे आपले जे माहेरची मंडळी, हे दोन्हीसुद्धा आज संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहेत. तर ह्या सद्भक्तीमुळे आज दोन्ही कुटुंब आज आनंदाने संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही तरुण मंडळी आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी भक्त समाजासाठी हा संदेश देऊ इच्छिते की संत रामपालजी महाराजच ह्या पृथ्वीवर असे संत आहेत की जे शास्त्रानुकूल भक्ती देतात. त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात. जसे मला लाभ प्राप्त झाले, मला ज्या व्याधी होत्या, जे ट्युमर्स, परत जे मम्मीला होतं, हे सर्व संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर त्यांची शास्त्रानुकूल भक्ती केल्यानंतर सर्व ठीक झालेत. त्यानंतर त्यांच्या शिकवणीनुसार माझा जो विवाह झाला आहे तो एकदम साध्या पद्धतीने झाला आहे. आपण संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीनुसार जर आपण चालत आलो, त्यांच्या ज्ञानानुसार आपण जर चालत आलो तर समाजामधनं सगळी कुरीती, सगळी जो व्यभिचार जे आहे ते सर्व दूर होऊन जाईल आणि एक साफ समाज तयार होईल. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून त्यांची भक्ती साधना करून संत रामपालजी महाराजांच्या शरणात या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजामध्ये ज्या काही कुरीती आहेत त्या कुरीतीचं पूर्णपणे आज संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानामुळे आज त्या कुरीती दूर होत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक असं वाटत असेल त्या साधकाला की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ग्रहण करायला हवे, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी वेगवेगळ्या TV चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे प्रवचन येतात किंवा फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावर सोशल मीडियाद्वारे संत रामपालजी महाराजांचे आपण बुक ऑर्डर करू शकतो. संत रामपालजी महाराजांच्या जे सत्संग चालतात, प्रवचन चालतात, त्याच्यावर नंबर्स येतात, तिथनं आपण बुक ऑर्डर करू शकतो. आणि आज संत रामपालजी महाराजांनी अशी व्यवस्था केली आहे की वेगवेगळ्या शहरामध्ये नामदान केंद्र अवेलेबल केले आहेत, तिथे जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकतो. जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या TVच्या स्क्रीनवर जे काही मोबाईल नंबर दिसत आहेत त्या मोबाईल नंबरवर जर आपण संपर्क साधला तर आपल्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. तर ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यासाठी 1ही रुपया खर्च येत नाही. तुम्हाला मोफत नामदान दिलं जातं. उलट त्या सोबत एक फोटो, त्यानंतर नामदीक्षेचं कार्ड हे संत रामपालजी महाराज फ्री देतात. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.